मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर आजचा टॉपिक जो आहे तो आहे बल्किंग टिप्स। ठीक आहे, बल्किंग टिप्स ठीक आहे, पण आता तुम्ही मला सांगा, मे महिना चालू आहे ना, मी घामाने लिटरली भिजलो आहे। नॉन ए सी जिम आहे, पण एवढी गरमी होते आणि रोज रात्री पाऊस पडतो। तर वेदर बघा तुम्ही, नक्की मे महिना चालू आहे की जुलै चालू आहे काय माहिती। रात्री पाऊस, दिवसभरात गरमी। एनिवेज, तर आता मी करतो आहे हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स। तर हा कोणताही वर्कआउट सेशन नाही आहे, याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला बल्किंगच्या टिप्स शेअर करणार आहे वर्कआउट करता करता। ज्या मोस्टली बिगिनर्स मिस्टेक करतात बल्किंग करताना, तर ते तुम्हाला नाही करायची। जे की मी आता तुम्हाला सांगणार जे टिप्स आहेत ना, त्या खरोखर प्रॅक्टिकली काम करतात। ओके, तर आपण आज बोलणार आहोत बल्किंगच्या टिप्सवरती। तर त्याच्यामधली पहिली आणि खरोखर खूप जास्त चांगली काम करेल ना, ती टिप आहे ही, इन्क्रीज युअर फूड इंटेक। तुमचा फूड इंटेक वाढला पाहिजे। आता फूड इंटेक म्हणजे काय, जसं की आधीच्या जमान्यामध्ये त्याच्यामध्ये मी पण येतो। 5 ते 6 वर्षापूर्वी असा ट्रेंड होता, अजून पण चालू आहे, की बल्किंगच्या नावाखाली आपण काही खातो, लिटरली काही। बल्किंग म्हणजे काही पण खा, वेट गेन करणं म्हणजे बल्किंग। त्याला बल्किंग नाही बोलत मित्रांनो। तर हा जो समोर स्क्रीनशॉट दिसतोय ना, मी पण अशी बल्किंग केली होती, ज्याचा काहीही फायदा नाही आहे। आपला जो मसल मास आहे ना, तो जवळजवळ तेवढाच राहतो, आपण फक्त गेन करतो तो म्हणजे फॅट, त्याचा काहीच फायदा नसतो। ठीक आहे, तर तुम्ही फॅट न गेन करता तुम्ही मसल कसे गेन करू शकता। जर एखादा बिगिनर किंवा तुम्ही कॉलेजला जाता किंवा तुम्ही काही स्टुडंट आहात, तर तुम्ही दिवसाला 3 मील करता, ज्याच्यामध्ये तुम्ही पर मील काहीतरी 30 ग्राम या 25 ग्राम प्रोटीन घेताय। तर तुम्ही त्या मीलचा प्रोटीन इन्क्रीज नाही करायचं आहे, तुम्ही अजून एक्स्ट्रा मील्स ॲड करायचे आहेत। ठीक आहे, जर तुम्हाला लीन बल्क करायचं आहे, तर त्याच्या तुम्ही लीन बल्क कसा करू शकता, डर्टी बल्क न करता। ठीक आहे, तर तुम्हाला तुमचा सिम्पल गुगलवरती जायचं आहे तुम्हाला, आणि तुमचा कॅलरी कॅल्क्युलेटर असतो, तिथे कॅल्क्युलेट करायचं सिम्पल। तर त्याच्यामध्ये जर तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज, फॉर एक्झाम्पल मेंटेनन्स कॅलरीज जर तुमच्या 2000 असतील, तर तुम्हाला 300 ते 500 कॅलरीज जास्त खायचे आहेत। डिपेंड करतं तुमच्या मेटाबॉलिझमवरती। तुम्ही 300 खाल्ल्यात तरी पण गेन होऊ शकतं, पण मेटाबॉलिझम थोडा तुमचा फास्ट असेल तर तुम्ही 500 ते 600 खाऊ शकता। पण आपण काय करतो, ही मिस्टेक, की बल्किंग चालू आहे त्याच्यामुळे आपण काहीही खातो, आपल्याला आयडिया पण नसते की त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत, 1000 आहेत, 2000 आहेत। तर त्याच्यामुळे होतं काय, तुम्हाला सिम्पल सांगतो मी, जर हा ग्लास आहे ना एवढा, त्याच्यामध्ये तुमची रिक्वायरमेंट एवढी आहे, पण तुम्ही जर खाता एवढं, तर हा एवढा जो राहतो ना शिल्लक, तो डायरेक्ट तुमचा फॅटमध्ये कन्वर्ट होतो। ठीक आहे, तुमच्या मसल मास गेन करण्यासाठी जर तुम्हाला 2500 कॅलरीजची गरज आहे आणि तुम्ही खाताय 3500-4000 कॅलरीज, तर मित्रांनो साधी गोष्ट आहे की ज्या उरलेल्या 1500 कॅलरीज आहेत त्या कुठं जाणार, त्या बॉडी ॲज अ फॅट स्टोअर करून ठेवते। ज्या वेळेला बॉडी खूप स्मार्ट आहे, ती फॅट स्टोअर का करून ठेवते, की आता फूड भेटलेला आहे ना, तो स्टोअर करून ठेवूया, जर इन फ्युचर आपल्याला एनर्जी नाही भेटली तर त्या फॅटकडून खाता नाही येईल। जी दुसरी टिप आहे ते आपण डिस्कस करू। आधी एक हॅमस्ट्रिंगचा मी सेट करून घेतो।
त्याच्यानंतर तुमची रेप रेंज काय आहे. खरं म्हणजे बल्किंग करताना तुम्हाला सांगू 8 ते 12 रेपिटेशन्स ही सर्वात बेस्ट रेप रेंज असू शकते मला असं वाटते आणि मी तीच करत आलो आहे. आता तुम्ही बोलाल की 8 ते 12मध्ये वेट किती घ्यायचं आहे. कसं असतं ना, रेप रेंज ठरते तुमच्या परफॉर्मन्सवरतीच. जर तुम्ही आजच्या सेशनला फॉर एक्झाम्पल 50 kgचे 15 रेपिटेशन्स मारू शकताय तर तुम्ही 60 kgवरून 50 kgवरून 60 kg जाऊ शकता. तुमचे मिनिमम 8 रेप गेले पाहिजे. जर तुमचे 7 रेपिटेशन जात आहेत ना तर तो वेट थोडा कमी करा. मग तो 5 किलोने असेल 2 किलोने असेल. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही फाइंड आउट करू शकता की तुमची स्ट्रेंथ किती आहे, कोणत्या वेटला तुम्ही 8 ते 12 रेपिटेशन्स परफॉर्म करताय. ज्या ठिकाणी तुम्ही 60 kgला जर तुम्ही 12 रेप्स करताय, तुम्ही ट्राय करा की 65 किंवा 70ला तुमचे 8+ रेप केले पाहिजे, ठीक आहे. की 60 kgवरून 62साठी म्हणजे ते मसलचे फायबर्स आहेत ना ते तेवढे रेडी झालेले आहेत. ते नेक्स्ट टाईमच्या सेशनला तेवढे मजबूत असणार आहेत की ते 60 kg 12 रेपिटेशन इझिली परफॉर्म करू शकतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट हेल्प करेल, एक सप्लिमेंट आहे असा जो की बल्किंगमध्ये सर्वात बेस्ट सप्लिमेंट आहे, क्रिएटिन मोनोहायड्रेट. ओके, जो की न्यूट्राबीकडून मी मागवतो जवळजवळ 1 वर्ष झाला, ठीक आहे. जर हा सप्लिमेंट तुम्ही घ्यायला स्टार्ट केलात ना, मी सांगतो तुम्हाला 4 हप्त्यांमध्येच तुम्हाला रिझल्ट्स यायला स्टार्ट होईल. आणि त्याच्यानंतर जसं की मी बोललो की 60पासून 62 जे काय आहे बॉडी जास्त स्ट्रॉंग बनतात मसल फायबर्स. तर हा सप्लिमेंट जो आहे ना हा खूप जास्त हेल्प करतो. का मी सांगतो सायंटिफिकली, क्रिएटिन घ्यायला स्टार्ट केल्यानंतर हा आपली जी ATP लेवल असतात त्या ATP लेवल मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायला गेलो तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट जो आपला ट्रायंगल असतो तो ब्रेक होतो वर्कआउट करताना. त्याच्यानंतर जो का आपण रेस्ट घेतो सेटच्या बिटवीन त्याच्यामध्ये तो ATP जर आपल्या ब्लडमध्ये खूप जास्त असेल, आय मीन तुम्ही हा क्रिएटिन घेत असाल तो ऑलरेडी आपल्या ब्लडमध्ये असतो, पण जर कमी पडत असेल तर क्रिएटिनने तो वाढतो, ठीक आहे. जर ATP जास्त असेल तर इन्स्टंट तुमचा मसल रिकवर होतो पुढचा सेट परफॉर्म करण्यासाठी. त्याच्यानंतर हा जो सप्लिमेंट आहे ना हा सप्लिमेंट आपल्या मसलच्या सेल्समध्ये आहे ना वॉटर होल्ड करतो, ठीक आहे. माझे आर्म जे आहेत तुम्ही बघू शकता ह्यूज आणि थोडे वॉटरी दिसतात आहे ना. रिझन आहे हा सप्लिमेंट, कारण हा आपल्या मसलच्या सेल्समध्ये वॉटर होल्ड करतो जो की आपल्याला वर्कआउट करताना पण स्ट्रेंथ भेटते. त्याच्यानंतर त्या मसलची साईज मोठी दिसते. ओके, आय होप मला समजलं असेल. तर हा जर सप्लिमेंट तुम्हाला बाय करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही माझा ठाकूर07 कोड यूज करा, ज्याने की हा तुम्हाला सप्लिमेंट अजून स्वस्त येईल आणि मला जसे नेहमी तुम्ही सपोर्ट करता तसे सपोर्ट करत राहा. पण मित्रांनो हा सर्वात बेस्ट सप्लिमेंट आहे. ओके, आणि तुम्हाला बे प्रोटीन पण कन्झ्युम करणं गरजेचं आहे, जो की आफ्टर वर्कआउट मी सुद्धा कन्झ्युम करणार आहे, ठीक आहे. तर चला अजून एक सेट करून घेतो माझा स्टिफ लेग डेडलिफ्टचा. ओके, मी एका महिन्यापूर्वी म्हणजे जवळजवळ 20-25 दिवस झालेत, ठीक आहे, प्रेप चालू केलेला. मी जेव्हा प्रेप चालू केली होती ना तेव्हा माझा वेट होतं 82 kg, ठीक आहे. मसल मास डाऊन होता, फॅट पण थोडाफार होता. आता तुम्ही जे आता मी पोजिंग करणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता फॅट लूज होऊन मसल गेन झालेला आहे. आणि आता माझं वेट किती आहे ना ते मी चेक करतो आहे. 88 kg, ऑलमोस्ट 6 किलो वजन वाढलं आहे एका महिन्यात, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण हे समजू शकतो की 2 किलो मसल मास वाढलेला आहे. 2 किलो वाढला आहे नाही, तो रिकवर झाला आहे. जो लूज झालेला ना तो रिकवर झाला आहे. आणि त्याच्यानंतर थोडाफार फॅट आणि हा तर वॉटर वेट असेल मे बी. जसं की मी तुम्हाला सांगितलं क्रिएटिन मी यूज करतो त्याचा वेट असू शकतो. जो वॉटर होल्ड होता ना त्याचा पण वेट असू शकतो 3 ते 4 किलो, ठीक आहे. तर
आता पोजिंग करतो आणि एक क्विक लॅट स्प्रेडची पोज शिकवतो, जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवत आलो आहे मी. आणि आज फ्रंट लॅट स्प्रेड शिकवणार आहे. ठीक. ओके, फर्स्ट जसं की लास्ट टाईम सांगितलेलं फ्रंट डबल बायसेपच्या वेळेला लेगचे वास्तस मीडियालिस आणि वास्तस लॅटरलिस हे दोन्ही हेड टाईट करायचे आहेत. त्यानंतर सेम लाईक फ्रंट डबल बायसेप. ओके, दोन्ही नीज फीट फ्लोअरला टच करून दोन्ही नीज वरती लिफ्ट करण्याचा प्रयत्न करायचा, ज्याच्याने रेक्टस फेमोरिससुद्धा क्लिअर दिसेल एकदम. 1 2. आपल्या ज्या स्कॅपुला आहेत ना, ही स्कॅपुलाची बोन, ठीक आहे, हिला फक्त स्प्रेड करायचे. ठीक आहे, या लॅट, हा जो लॅट आहे ना, याला पूर्ण आउट करायचा आहे. स्टेप 1 2. तर याच्यामध्ये पण तुम्ही जर व्हॅक्यूम केला तर वेस्ट अजून स्मॉल दिसेल. ठीक आहे. आता अगेन ही पोज किंवा कोणतीही पोज एका दिवसात परफेक्ट बनूच शकत नाही. त्याच्यासाठी रोज मिनिमम 5 ते 10 मिनटं प्रॅक्टिस केलीत तरच ती पोज होल्ड राहू शकते. पहिली गोष्ट म्हणजे हे लॅट्स बाहेर काढताना आले पाहिजेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी हीच पोज तुम्ही क्लासिक फिजिकमध्ये कशी करू शकता. अगेन कंबर एका साईडला घ्यायचं आहे, जसं की मी सांगितलेलं, नी वरती उचलाय, ज्याच्याने रेक्टस फेमोरस दिसेल. ओके. आता पूर्ण पोजिंगची रूटीन कंप्लीट करतो, जसं की आपण रोज करतोच प्रॅक्टिस. तर मला कमेंट करून सांगा की फर्स्ट व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये काय काय चेंजेस आहे. चेंजेस तुम्ही वेटमध्ये बघितलेलं, जवळजवळ 6 किलो वजन वाढलं आहे एका महिन्यामध्ये विदाऊट फॅट गेन करता, ज्याच्यामध्ये फॅट पण लॉस झाला आहे. ठीक आहे. आता रेट करा बॉडीची कंडिशन तुम्हीच. सेम जी लॅट स्प्रेड शिकवली ना, ती बॅक लॅट स्प्रेड पण बॉडी बिल्डिंगची पोज आहे. तर तुम्हाला आता बेटर समजेल की स्कॅप पूर्ण कशी बाहेर येऊ शकते. सी, पुल कंप्लीट आउट करायचं आहे. दॅट्स इट. या व्हॅक्यूमबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे. ओके सर, आता मी माझा हिप थ्रस्ट चे 2-3 सेट कंप्लीट करून माझा वर्कआउट एंड करतो. आणि बल्किंग असो कटिंग असो, तुम्हाला पोजिंग, आयदर तुम्ही मेन्स फिजिक खेळताय, क्लासिक फिजिक, ओपन बॉडी बिल्डिंग, पोजिंग करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. एका दिवसात कोण चॅम्पियन नाही बनत, वर्ष जातात, वर्ष. ठीक आहे. तर ती प्रॅक्टिस जर कराल तरच पॉसिबल आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की यार 5 दिवस व्हॅक्यूम हिट केला आणि व्हॅक्यूम माझा जात नाही.
5 दिवसात व्हॅक्यूम हिट होत असता तर मित्रांनो सगळ्यांनी व्हॅक्यूम केला असता. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल ही एक्सरसाइज कोणत्या, मोस्टली मुलांना माहिती पण नसेल, कोणाला माहिती असेल. हिचं नाव आहे हिप थ्रस्ट. ही केली जाते ग्लूट्ससाठी, ग्लूट्स. ओके. सेटला वेट मारतो ना तो लास्ट सेट आहे. हा सेट संपवून प्रोटीन शेक पितो, करून वर्कआउट ॲड करतो मित्रांनो. वर्कआउट संपलेला आहे आणि पोस्ट वर्कआउटमध्ये मी घेतोय न्यूट्राबेचा व्हे प्रोटीनच आहे. ठीक आहे, मँगो फ्लेवर. पण मी मोठा डबा सोबत आणू शकत नाही म्हणून आणला आहे ना. ठीक आहे, तर व्हे प्रोटीन कंप्लीट सगळा संपवून टाकतो. व्हे प्रोटीन. आणि मी जसं की मागाशी व्हिडिओमध्ये बोललो की गेनिंगमध्ये जर एखादा सप्लिमेंट असेल ना तर हा आहे तो. ठीक आहे, बेस्ट सप्लिमेंट क्रिएटिन. आणि हा न्यूट्राबेचा प्युअर क्रिएटिन आहे. ठीक आहे, सर्वात जास्त रिसर्च सप्लिमेंट असेल ना तर हा असेल आणि खूप बेनिफिट्स आहेत. मला तर याचे 4 वीकनी रिझल्ट दिसतात, तुम्हाला पण दिसतील. तुम्हाला माझ्या बॉडीमध्ये तर दिसत आहेत ना. 4च वीक झालेत, मला कंप्लीट पण नाही झालेत. सी. तर क्रिएटिनची सर्विंग जी आहे, तुम्ही पर डे जर तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात किंवा तुमची एज 20-25 तर म्हणजे असं नाही की 20 एज असेल की 16 असेल 25 असेल, 5 ग्राम क्रिएटिन हा टोटली सेफ आहे. फक्त 4 लिटर वॉटर इनटेक मेंटेन करायचा. तुम्हाला 4 लिटर पाणी प्यायचं आहे. मी तुमच्यासमोर 5, मी तर 8 ग्राम कन्झ्यूम करतो, पण तुम्ही 5 ग्राम डेली बेसिसवरती घेऊ शकता. ओके. जर हे प्रोडक्ट्स आहेत हे तुम्हाला बाय करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून ठेवलेली आहे मित्रांनो. तुम्हाला परत रिमाइंडर करतो आहे की ठाकूर07 हा कोड आहे माझा, डिस्काउंट कोड. तो यूज करा, ज्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा भेटेल. ओके. त्याच्यानंतर व्हे प्रोटीन घ्यायला मिस करू नका मित्रांनो. व्हे प्रोटीन खूप जरुरी आहे. फास्ट डायजेस्टिंग जर प्रोटीन सोर्स असेल तर तो व्हे प्रोटीन आहे. ठीक आहे. तर आय होप मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. हा जो कॉन्टेंट आहे तुम्हाला आवडत असेल माझा इन्फॉर्मेटिव्ह, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता, ज्याच्याने तुम्हाला अपकमिंग व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील. आणि तुमच्या मराठी मित्रांना शेअर करा, कारण मराठीमध्ये कोणी यूट्यूब करत नाही फिटनेसमध्ये मोस्टली, तर मी करतो आहे. ठीक आहे. आणि बॉडी तर तुम्ही बघताय, मी सर्टिफाईड कोचसुद्धा आहे आणि माझ्याकडे जवळजवळ 7 ते 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि बॉडी कशी चेंज होते आहे ना ते तुम्ही कमेंट करून सांगा मला. चलो बाय बाय, सी यू, स्टे स्ट्रॉंग.